आणि कल्याणमध्ये मराठी माणसांना मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह इतर 2 जणांविरोधात आरोपींविरोधात त्यांना अटक करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल करण्यात आलाय। धूप लावण्याच्या वादामधून कल्याणमध्ये एका सोसायटीमध्ये तुफान राडा झाला आणि या वादामध्ये एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। अखिलेश शुक्ला यांना 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलावून सोसायटीमधील 3 जणांना बेदम मारहाण केली। मराठी माणसं भिकारी आहेत आणि त्यांना मारा असं म्हणत अखिलेश शुक्लानं लोखंडी रॉडनं मारहाण केल्याचं कळतंय। या मारहाणीमध्ये अभिजित देशमुख गंभीर जखमी झालेला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय आणि या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। मुख्य जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची सध्या अटकेची प्रोसेस सुरू आहे आणि त्यानंतर पुढील जे काही कायदेशीर कारवाई त्यामध्ये चालू आहे। त्याच्यामध्ये टोटल FIR मध्ये नमूद केल्याप्रमाणे 8 ते 10 जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे। त्यापैकी आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे। मुख्य अटकेची प्रोसेस सुरू आहे।